नमस्कार, मी अलका दुपकर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गेले अनेक दिवस एक वाद गाजतोय. नरेंद्र मोदी पंतप्रधान तर झाले, त्यांच्या या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जे सध्या लहान आहे मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात तरुण मंत्री म्हणून ज्यांची सर्वाधिक स्तुती झाली त्या स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलचा हा वाद आहे. आणि आजचा सवालमध्ये पुढचा एक तासभर आपण याबद्दलच चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, शैक्षणिक पात्रतेच्या वादाबद्दल स्मृती इराणींनी खुलासा करावा का? तुमचं मत तुम्ही या एसएमएसच्या माध्यमातून सवालसाठी कळवू शकता. पण आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. भाजपकडून भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर काही वेळातच येणार आहेत, पण काँग्रेसकडून काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. पत्रकार अरुण खोरे पुण्यातून आपल्या सोबत आहेत. पुण्यातूनच आपल्या सोबत आहेत आयटी तज्ज्ञ, शिक्षणातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले, ज्यांचा वेगळा आवाज किंवा वेगळं मत या सगळ्या विषयाबद्दलचं आपल्याला ऐकायचं आहे. आणि कायद्याचे अभ्यासक असीम सरोदे देखील आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवात करूया आपण काँग्रेसकडून. नीला मॅडम, सध्या जी चर्चा होतीये या चर्चेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न भाजप करतोय, पण मूळ मुद्दा जो आहे शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्यांबद्दलचा, काँग्रेसने अशी मागणी केलेली आहे की या सगळ्याबद्दलचा खुलासा केला जावा. तुमचं काय म्हणणं आहे? स्मृती इराणीजींनी जो ॲफिडेव्हिट सादर केली होती, प्रतिज्ञापत्र 2004 मध्ये 9 मध्ये एक केलं, 2014 मध्ये एक केलं. मुख्य मुद्दा तेव्हा उपस्थित झाला की त्यांची शैक्षणिक पात्रता दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांनी वेगळी लिहिलेली आहे. आणि हा कायदेशीर प्रश्नच निर्माण होतो. दिसायला जरी कदाचित फक्त तो शिक्षण काय लिहिलं असं तरुण मुलांना वाटू शकतं, मित्रांना, की काय शिक्षण लिहिलं ह्याच्यावरनं काय इतकं वाद. पण ते जेव्हा प्रतिज्ञापत्र असतं तेव्हा मला असं वाटतं की न्यायालयीन प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होतात, सत्यतेबद्दल असत्यतेबद्दल प्रश्न निर्माण होतात, आणि म्हणून मग तो प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. भाजपने जी भूमिका घेतलेली आहे म्हणजे वेगळी दिशा, जसं स्मृती इराणी यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या कर्तृत्वाबद्दल, कामाबद्दल बोला, माझं लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा मुद्दा, माझ्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा, त्याचा वाद काँग्रेस उफाळून काढतोय. मला असं वाटतं की अजून त्या मंत्री झाल्या आहेत, अजून पुढचं सगळं सिद्ध व्हायचंय. त्याचा सगळं पुढचा विषय येतो जेव्हा जेव्हा हे फार महत्त्वाचं खातं आहे. जेव्हा आपण HRD म्हणतो, म्हणजे मनुष्यबळ विकास, ही मंत्रालय ज्यांनी सांभाळलंय त्याच्यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह रावजी आहेत, मनोहर जोशीजी, जे अटल बिहारी मुरली मनोहर जोशी, ते अटल बिहारींच्या मला वाटतं मंत्रिमंडळामध्ये HRDचेच ते प्रमुख होते. त्यांनी हे खातं सांभाळलेलं आहे. जेव्हा एका इतक्या मोठ्या पदावर व्यक्ती जाते तेव्हा हा प्रश्न मला वाटतं अगदी महत्त्वाचा बनून जातो, आणि तसा तो झालाय. त्यांचं राजकीय कर्तृत्व किंवा त्यांना विचलित करणं असा हा विषयच नाही. एखादी महत्त्वाची भूमिका आपण निभावायला जातो त्यावेळी तो प्रश्न महत्त्वाचा बनतो. राजकीय केवळ मुद्दा नाहीये असं तुम्ही म्हणताय, हा प्रश्न कायद्याचा आहे. असीम सरोदेंकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी अच्युत गोडबोले आपल्या सोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते अजून चर्चेमध्ये यायचे आहेत, ते या सगळ्याचा प्रतिवाद अर्थातच करतील काँग्रेसचा. पण गोडबोले सर, शैक्षणिक पात्रतेचा हा जो वाद निर्माण झालेला आहे आणि विशेषतः HRD मिनिस्टर बद्दलच हा वाद निर्माण झालेला आहे, दोन्ही अंगाने तुम्ही या सगळ्या वादाकडे नेमकं कसं बघता? मला असं त्याचे या प्रश्नाचे दोन भाग आहेत. बरोबर. एक भाग म्हणजे त्यांनी पहिल्यांदा एक BA आणि BCom असा जो वाद आहे की त्या प्रत्यक्ष काय त्यांचं शिक्षण आहे याच्याविषयी दोन वेगवेगळ्या त्यांनी जाहीर डिक्लेअर केलेले आहेत. आणि मला वाटतं ती गंभीर बाब आहे असं मला वाटतं. म्हणजे ते करणं हे, कारण आपण त्या एखाद्या मंत्र्याकडे एक आदर्श म्हणून बघत असतो. त्यांनी अशी चुकीची माहिती देणं देशाला ही माझ्या मते अतिशय वाईट गोष्ट आहे, आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि त्या चौकशी अंती जे काय होईल ते त्यांनी नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. हा त्यातला एक भाग झाला की त्यांनी असं करायला नको होतं किंवा त्याचं स्पष्टीकरण तरी निदान करायला पाहिजे. पण त्या दुसरा भाग असा आहे, मला वाटतं तो जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे असा की एखाद्या आता HRD मिनिस्टरनी त्याची शिक्षणाची पात्रता काय असावी किंवा शिक्षणाची पदवी काय असावी, तर मला असं वाटतं की शिक्षणाच्या पदवीचा त्याचा फारसा संबंध आहे असं मला वाटत नाही. मी स्वतः IITचा केमिकल इंजिनियर आहे, पण त्यामुळे मला केवळ केमिकल इंजिनियर आहे म्हणून मला ते भारताच्या शिक्षण व्यवस्थेविषयी भयंकर माहिती, त्यामुळे याच्यातला भाग नाही. मी इतर कारणांमुळे वाचनामुळे करून घेतला वेगळा मुद्दा. पण त्या केवळ, कारण तुम्ही त्या केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा प्लास्टिक्स इंजिनिअरिंग आणि ऑइल इंजिनिअरिंग असं बरं त्याचा तुम्ही तज्ञ झाला किंवा कार्डियक सर्जन जर झाला तर भारतात एवढी मोठा देश आहे, एवढ्या मोठ्या भाषा आहेत, एवढं वेगवेगळे प्रांत आहेत, प्राथमिक शिक्षणापासून सगळे प्रश्न इतके वेगवेगळे आहेत.
जीडीपीचा 6 ते 7% आपण खर्च करायला पाहिजे, ते फक्त जेमतेम 3% करतो आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा, तळागाळातल्या लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, हे इतके मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची जाण ही केवळ टेक्निकल काहीतरी शिक्षण मिळते असं मला अजिबात वाटत नाही. कारण आपली शिक्षण व्यवस्था अशी की त्या एका विषयात तुम्हाला ते पारंगत करतात, पण सर्वसमावेशक आणि संपूर्ण सोशिओलॉजिकल ओव्हरव्ह्यू ज्याला म्हणता येईल शिक्षणाचा, तो मिळेल ह्याच्यामुळे असं मात्र मला वाटत नाही. तो जर का ज्याला असेल तो ते पद भूषवायला योग्य. आता ते स्मृती इराणी ते आहेत की नाही याच्यावर मी कॉमेंट करू शकणार नाही, कारण मला त्याची कल्पना नाहीये. पण मला असं वाटतं की ते पद सांभाळण्याकरता हा ओव्हरव्ह्यू असणं, ती कळकळ असणं आणि ते तळागाळापर्यंत कसं शिक्षण आपल्याला पोहोचवता येईल. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपण सुपर पॉवर अमुक तमुक सगळं बोलतोय, पण पुढच्या 20 वर्षात सगळ्यांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज कसं पोहोचवता येईल हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि ते जर का पोहोचवलं तर आपण निदान सगळ्यांना समान संधी तरी देऊ शकू. म्हणजे समानता वगैरे भाग नंतर राहिला, पण समान संधी आज 50-60% लोकांना समान संधी सुद्धा नाहीये. तर हेच त्याचं काम फक्त शिक्षण करू शकतं. आणि त्यामुळे एचआरडी मिनिस्ट्रीचं काम फार महत्वाचं आहे. आणि ते महत्वाचं काम करण्याकरता कुठली तरी एक डिग्री कार्डियाक सर्जन आहे म्हणताल ते येईलच वगैरे असं काय. बिल गेट्सचं काय शिक्षण येतं की एवढी प्रचंड जगातली मोठी कंपनी चालवू शकतो. म्हणजे याचा तर शिक्षण असू नये असं माझं मत नाही बरं का. म्हणजे शिक्षणाचा शून्य संबंध आहे असंही माझं मत नाही. पण शिक्षणाची कुठली तरी डिग्री घेतली म्हणजे भारताच्या शिक्षण व्यवस्थेवरती कॉमेंट करायला किंवा ती हे करायला तो योग्य माणूस होईल अशी खात्री नक्कीच देता येते. तो वाद विनाकारण आपण घालू नये. त्यांचं कार्य कसं त्याच्यावरून आपण त्याचं मोजमाप करावं. पण पहिलं मात्र त्यांनी चुकीचं विधान केले जे आहे ते मात्र गंभीर आहे असं मला वाटतं. गोडबोले सर, तुम्ही हे सगळे मुद्दे मांडताय की येणाऱ्या काळामध्ये केवढ्या मोठ्या अपेक्षांचा डोंगर आहे स्मृती इराणी यांच्या पुढे, हा तुम्ही एका अर्थाने सांगताय. पण इतकी प्रतिष्ठेचं हे पद आहे, इतक्या मोठ्या प्रतिष्ठेचं अपेक्षांचं हे पद आहे, याची सुरुवात होतीये. ही सुरुवात कुठेतरी अत्यंत पारदर्शीपणे झाली पाहिजे असं सर्वसामान्य तुमच्यासारखे तज्ज्ञ असतील किंवा सर्वसामान्य विद्यार्थी असेल, प्रत्येकाचीच अपेक्षा नसणार का? हो, नाही मला असं वाटतं पहिला जो मुद्दा आहे की पारदर्शकतेचा, तो नक्कीच सिरियस आहे. आणि तो घ्यायला पाहिजे होता. त्यांनी निदान स्पष्टीकरण तरी द्यायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटतं तो मुद्दा नक्कीच सिरियसली घ्यायला पाहिजे, यात शंकाच नाही मला. पण मला असं वाटतं त्याच्या पुढे जाऊन की त्या शिक्षण व्यवस्था कशी सुधारता येईल, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, ह्याच्या त्यांच्या काय आयडियाज आहेत हेही तितकंच महत्वाचं. म्हणजे त्यांचं शिक्षण इतकंच कमी झालेलं आहे म्हणून त्या पदाला योग्य नाही आहेत हे स्टेटमेंट मी करणार नाही. पण त्यांनी सुरुवात करताना पारदर्शीपणाने केली का, तर मुळीच केली नाही. त्याबद्दल मी खूप निराश आहे. असे दोन त्याला पदर आहेत. तज्ज्ञ पहिल्यांदाच निराश झालेले आहेत. भाजपचे प्रवक्ते ऐकतील त्यावेळी तुमचं कुठेतरी समाधान करण्याचा प्रयत्न ते करतील. पण नीला मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं? मला वाटतं अच्युत गोडबोलेंनी जो मुद्दा सांगितला तो अगदी खरं आहे की राजकारणात ती व्यक्ती येते तेव्हा खरोखरच तिचा विचार काय ह्याच्यावर ते शेवटी अवलंबून आहे. सगळं काही फक्त शिक्षणावर अवलंबून आहे असं नाहीये. समजा मी आता इथे प्रवक्ता म्हणून आले म्हणून मी काय चांगला नगरसेवक होऊ शकते असं नाहीये. शेवटी तो विचार असतो, तिकडचं काम असतं, त्या विचाराने तो जातो की नाही. आणि शेवटी त्या पक्षाच्या व्यक्ती आहेत, त्यामुळे त्या पक्षाचा जो विचार असेल त्याच्यामध्ये त्यांना जे काही सांगितलं जाईल आणि त्या पक्षाला जे मांडायचंय त्याची अंमलबजावणी करणारी ती व्यक्ती आहे. आणि ते कसं समजून घेतात, अर्थात त्यांचं महत्वाचं आहेच तिकडे की त्या कसं ते अजून ठरायचंय, त्या कसं वावरतायत, त्या कसं नवीन समजून घेतायत, ते गरजेचं आहे. पण जेव्हा आपण प्रतिज्ञापत्र लिहून देतो त्यावेळी मग तो गंभीर गोष्ट होते ती, त्यांनी म्हटल्याप्रमाणे. कारण तुम्ही एका मोठ्या पदावर जाताय, तुम्ही एक मोठी मिनिस्ट्री सांभाळणार आहे, अशा वेळी ते खूप महत्वाचं ठरून जातं. आणि हे सगळं नेमकं कायद्याच्या भाषेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. असीम सरोदे आपल्यासोबत पुण्याहून आहेत. असीम, सध्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला जातोय, काँग्रेस असा आरोप करतोय की हे सगळं क्रिमिनल आहे म्हणून. तुम्ही कसं बघता? अशा पद्धतीने जर शैक्षणिक पात्रतेचा वाद उपस्थित होत असेल, तो देखील नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या तरुण मंत्र्यांबद्दल भाजपने नेमकी काय भूमिका घ्यायला हवी होती? उद्या स्मृती इराणी यांची उमेदवारी कायद्याच्या कचाट्यात अडकू शकते का? मला असं वाटतं की आपण जेव्हा आर्टिकल 19 म्हणजे कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा आपण सर्वप्रथम हे मान्य केलेलं आहे की प्रत्येकाला राईट टू नो म्हणजे माहितीचा अधिकार आपण दिलेला आहे. त्याच्यामुळे उमेदवाराची माहिती ही मतदारांना असणं हा फेअरनेसचा भाग आहे. आणि तीच फेअर यंत्रणा निवडणुकीच्या वेळेस राबवली गेली पाहिजे आणि फेअर इलेक्शन झाले पाहिजे, मुक्त आणि मोकळ्या वातावरणात इलेक्शन झाले पाहिजे असं आपण गृहीत धरलेलं आहे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार. आता त्याच्यामध्ये मग
अशा प्रकारे खोटा ॲफिडेव्हिट करणं हा, जसं लिमये मॅडम म्हणाल्या तसं केवळ तो इलेक्शनच्या संदर्भात किंवा त्या कोणत्या तरी मोठ्या पदावर जाणार आहे आणि तरी त्या बाईंनी चुकीचं केलं म्हणून तो गंभीर गुन्हा आहे असं मला वाटत नाही. तर तो सर्वसाधारणपणेच खोटं प्रतिज्ञापत्र करणं हा गुन्हाच आहे इंडियन पिनल कोडनुसार. पण त्याच्यामुळे खोटं प्रतिज्ञापत्र करणं, त्याचा दावा करणं म्हणजे अपारदर्शकता आपण तिथे बाळगलेली आहे. तिथे आपण अंधार मुद्दाम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे जे नाही ते दाखवणं हे मिसरिप्रेझेंटेशन आहे आणि हा गुन्हा आहे. तर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 125A नुसार अशा प्रकारे खोटं प्रतिज्ञापत्र देणं निवडणुकीच्या संदर्भात हा गुन्हा आहे आणि त्यासाठी 6 महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आता याच्यामध्ये काही 2-3 महत्त्वाच्या घडामोडी मला सांगायला पाहिजे की लॉ कमिशननी 244वा एक अहवाल दाखल केला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये लॉ कमिशनचे जे चेअरपर्सन आहे न्यायमूर्ती अजित शहा यांनी काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की खोटं प्रतिज्ञापत्र करणं, खोटी माहिती करणं हे प्रकार इलेक्शनच्या काळामध्ये प्रचंड वाढलेले असतात आणि याच्यासाठी केवळ 6 महिन्याची शिक्षा असणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अशी सूचना अहवालासकट सुप्रीम कोर्टात केली होती की अशा प्रकारांसाठी खोट्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अशा उमेदवारांना कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा दिली पाहिजे आणि त्याच्यासोबतच त्यांना इलेक्शन लढवण्यापासून बंदी केली पाहिजे अशी त्यांनी लॉ कमिशननी सूचना केलेली आहे. आता हा निवडणूक सुधारणांचा मग विषय होतो. आता हे नवीन सरकार निवडणूक सुधारणा करणार आहे का हा पण एक त्याच्यातला प्रश्न आहे. दुसरं आहे की आपण कलम 8 जे आहे त्याच्यामध्ये पण जर शिक्षा झाली तर उमेदवार अपात्र ठरतो. तसंच एक महत्त्वाची केस आता 9 मे 2014 रोजी झाली होती. किसन शंकर काथोरे विरुद्ध अरुण सावंत ही केस होती. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एखादी माहिती महत्त्वाची लपवणं हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी त्या जिंकलेल्या उमेदवाराची पण निवडणूक रद्द होऊ शकते. आता इथे प्रश्न असा आहे की स्मृती इराणी या जिंकलेल्या नाही तर हरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकसभेच्या त्या उमेदवारीतून न येता त्या डायरेक्ट त्यांना घेण्यात आलेला आहे आणि म्हणून मग त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा प्रश्न येत नाही. त्याच्या संदर्भातली केस त्यांच्यावर चालू शकत नाही दुर्दैवाने असं कायद्याचं चित्र आहे आणि म्हणून सध्या त्यांच्यासाठी 6 महिन्याची शिक्षा होऊ शकेल अशाच प्रकारचा एखादा खटला त्यांच्यावर होऊ शकतो. आणि त्याच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे जो एप्रिलमध्ये झालेला आहे आणि एप्रिलमध्ये इलेक्शन कमिशननी सर्व राज्याच्या इलेक्शन कमिशनना कळवलेलं आहे की कोणीही डायरेक्ट कोर्टामध्ये केस करू शकतो. आधी कसं होतं की अशा निवडणुकांच्या संदर्भातली एखादी तक्रार असेल तर ती आधी इलेक्शन कमिशनरकडे तिथल्या निवडणूक आयुक्तांकडे करावं लागत होती. आता हे अधिकार प्रत्येक मतदाराला नागरिकाला दिलेले आहे की तुम्ही ॲग्रीव्ड झालेला आहे, तुम्हाला दुःख झालेलं आहे, तुमची फसवणूक झाली आहे, तुम्ही डायरेक्ट स्वतःच केस कोर्टात दाखल करू शकता. पण या संदर्भात स्मृती इराणी या निवडणूक हरलेल्या असल्यामुळे परत त्याच्या संदर्भातल्या काही मर्यादा आहेत आणि म्हणून फक्त आता सध्या खोटं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये केवळ 6 महिने एवढी शिक्षा आहे. असीम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतोय, त्या मंत्री झालेल्या आहेत, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री करण्यात आलेले, तेव्हा त्यांना भविष्यात कुठे ना कुठे खासदारकीच्या स्वरूपात सामावून घेतलं जाणार हे निश्चित आहे. अशा वेळी पुढची कायद्याची तरतूद काय असू शकते हे देखील जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आलेले आहेत, अतुल भातखळकर, स्वागत आहे. थोडा उशीर झालाय तुम्हाला, त्यामुळे मूळ जे मुद्दे होते जे अभिषेक मनु सिंघवींपासून अजय माकन यांनी उपस्थित केलेले की ही लपवा छपवी कशासाठी, त्याचं उत्तर द्या. मुळात अभिषेक मनु सिंघवी की अजय माखन यांनी हे जनतेला स्पष्ट केलं पाहिजे की त्यांची नक्की भूमिका काय आहे. त्यांचं ऑब्जेक्शन याच्यावर आहे की 12वी पास असलेल्या महिलेला HRD मिनिस्टर केलं, याच्यावर ऑब्जेक्शन आहे का 2004चा ॲफिडेव्हिटच्या मुद्द्यावर आहे. अजय माखन यांनी पहिला ट्विट जो केला होता तो 12वी पास असलेल्या महिलेला मोदींच्या मंत्रिमंडळात HRD कॅबिनेट मिनिस्टर केलं याच्याबद्दलचा होता. पण हा ट्विट केल्यानंतर सगळ्यांनीच आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केल्यानंतर मग माखन यांनी पवित्रा बदलला आणि मग एक 2004चा ॲफिडेव्हिटचं प्रकरण बाहेर काढलेलं आहे. मुळात असं आहे, त्या आत्ता राज्यसभेच्या सदस्य आहेत, 2011ला त्या राज्यसभेच्या सदस्य झालेल्या आहेत. बरोबर. आणि त्यावेळेचं ॲफिडेव्हिट आणि परवाच्या लोकसभेतलं ॲफिडेव्हिट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नाही आहे. जी आत्ता चर्चा चालू आहे ती 2004च्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी ग्रॅज्युएट म्हटलं आहे आणि 2011चं त्यांचं जे राज्यसभेचे मेंबर होतानाचा ॲफिडेव्हिट आहे त्यात त्यांनी जी शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केला आहे तीच पात्रतेचा उल्लेख आत्ता अमेठीच्या निवडणुकीत त्यांनी केलेला आहे. बरोबर. त्यामुळे ही काही फसवाफसवी आहे अशातला काही भाग नाही. पण 2004च्या साली जे त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं होतं म्हणून म्हटलं की 2004ची निवडणूक त्या हरल्या होत्या. 2011ला जेव्हा राज्यसभेत जाणार होत्या
तेव्हा त्यांनी 12वीचा उल्लेख म्हणजे केलेला आहे. हरलेल्या होत्या म्हणून तेव्हा खोटं ऍफिडेव्हिट कोणी असं म्हटलेलं चालतं नाही. असं म्हणताय का नाही, तुम्ही? असं अजिबात म्हटलेलं नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय ते स्पष्ट करा ना. सांगतो ना तुम्हाला मी, म्हणून म्हटलं की असा याचा खुलासा 2004च्या ॲफिडेव्हिटचा खुलासा ह्या त्या स्वतः करतील. पण त्यांच्यावर जो ऑब्जेक्शन काँग्रेसने घेतलं होतं ते 12वी शिक्षण असलेल्या बाईला HRD मिनिस्टर करावं की नाही करावं याच्यावर काँग्रेसने शरसंधान केलं होतं. एक दुसरा त्यातला मुद्दा असा आहे, सोनिया गांधींनी सुद्धा खोटी ॲफिडेव्हिट केली, राहुल गांधींनी खोटी ॲफिडेव्हिट केली. राहुल गांधींनी सांगितलं मी हार्वर्ड विद्यापीठात शिकलोय, त्या विद्यापीठाच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही. नाही ते दोन पुढचे- मिनिटं, पुढचे दोन मुद्दे आहेत. मिनिटं. एकच मिनिट. पुढचे भाजप मुद्दे नाहीयेत, ऐकून घ्या. काँग्रेसचं नाव घेऊन स्मृती इराणींच्या मुद्द्यावर पडदा टाकणं हे योग्य वाटतं तुम्हाला? कोण पडदा पारदर्शकतेचं टाकतंय? लक्षण वाटतं? असं आहे, तुम्ही जर का अजेंडा घेऊन बोलणार असाल तर माफ करा. नाही, एक, अजेंडा आहे आमचा प्रश्न आमचा. ऐकून घ्या, ऐका मग ना, तुमचा भाजप प्रश्न मला नाही, माहिती नाही, आहे. तुम्ही एकच मिनिट ऐका. काय? शैक्षणिक पात्रतेच्या वादाबद्दल स्मृती इराणींनी खुलासा करावा Exactly, का? मग तुम्हाला हा तेच आमचा सांगतोय अजेंडा मी. आहे आणि तोच प्रश्न हा, मी मग तोच प्रश्न विचारतेय. आहे, मग तोच मुद्दा आहे की तुम्ही माझ्या उत्तरातून हे कळू नका. मुद्दा एवढाच आहे की त्याचा खुलासा त्या करतील. का भाजप पक्ष का करणार नाही? असं आहे, ॲफिडेव्हिट त्यांनी केलंय ते 2004च्या निवडणुकीतलं आहे. त्याच्यानंतर त्या 2011ला राज्यसभेच्या सदस्य झाल्या, त्यावेळेचं ॲफिडेव्हिट शिकवण्याचं ऑब्जेक्शन नाहीये, ते करतील खुलासा. ठीक आहे. आणि काँग्रेसचं खरं ऑब्जेक्शन जे होतं ते 12वीच्या शिक्षणाबद्दलचं होतं. ही वस्तुस्थिती. 2 मिनिटं पूर्ण करू द्या. सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या खोट्या ॲफिडेव्हिटविषयी सुप्रीम कोर्टापर्यंत केस केली. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं जाऊन दे, हे इतकं महत्त्वाचं नाहीये, तुम्ही केस मागे घ्या, ह्या विषयावर पडदा टाका. सोनिया गांधी नक्की काय शिकल्या आहेत? मग कोर्टाचा आपण मान राखतो, कोर्टाच्या Exactly. निर्णयाचा मान नाही, ठेवतो. मा- स्मृती इराणींचं प्रकरण कोर्टात जेव्हा जाईल तेव्हा ऐकून बघू. जे प्रकरण कोर्टाने निकाली काढलंय त्याबद्दल का आता नाही, चर्चा निकाल नाही करताय काढ- तुम्ही? तेच तुम्हाला मी सांगतो आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्यालाच मी हे सांगतोय की उदाहरण तुम्हाला मी दिलं. त्यामुळे जर का 2004च्या ॲफिडेव्हिटच्या संदर्भात जर का कोणाला कोर्टात जायची इच्छा असेल किंवा कोणी कोर्टात गेलं तर त्यावेळेला कोर्ट त्याचा निर्णय देईल. एवढाच भाजप त्यातला याबद्दल मुद्दा आहे. काहीच भूमिका घेणार नाही? सांगितलं ना भाजपची भूमिका काय ती. 2011च्या ॲफिडेव्हिटमध्ये राज्यसभेत जाताना, परवाच्या अमेठीच्या ॲफिडेव्हिटमध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. आणि आधीबद्दल काँग्रेस तुम्ही न बोलणं पसंत करताय, याबद्दल इतर तज्ञांना देखील बोलू बोलायचंय. द्या. पण काँग्रेसपासून सुरुवात करूया. मला दोनच गोष्टी बोलायच्या आहेत. एक म्हणजे ट्विटरवर जे काही लिहिलं त्याच्यात 12वी पास महिला कशी काय मंत्री होऊ शकते, मला असं वाटतं तो मुद्दा नाही आहे. त्याच्यातला जो तांत्रिक मुद्दा आहे की जो तेच म्हणाले की सत्य वचनावर आपण जे सांगतो की हे मी इतकं शिकलेली आहे, त्याच्यातली तफावत हाच त्यातला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट की माननीय सोनिया गांधी असू देत किंवा आणखीन कोणी असू दे, कोणीही हे जर लिहिलं असेल तर ते त्या सोनिया गांधी स्वतःच म्हणतील की हे बरोबर नाहीये. मला असं वाटतं आमच्या पक्षाचे ते नेते आहेत ते असं कधीच म्हणणार नाहीत की त्यांनी केलं हे. जसं तुम्ही म्हणालात सुप्रीम कोर्टाने त्याचं निकालात काढलेलं आहे. मला असं वाटतं सुप्रीम कोर्टात कोर्टाने ते टिकलेलं नाहीये निकालात ते. काढलंय, ते टिकलेलं कोर्टाने नाहीये. सांगितलं हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये. मला ही असं केस वाटतं तुम्ही ते मागे घ्या. कोर्टात टिकलं नाही, हे तुम्ही खरं आहे याच्या आतापर्यंत. इतक्या टोकात जाऊ नका. हे याचे- तुम्हीच सांगताय भातकर. नाही ना, त्या असं आहे, मी केसमध्ये मी काय सांगतो झालं म्हणजे ते? हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. हो ना, म्हणजे तुम्हीच सांगताय ते कोर्टाने काय सांगितलं. निकाल- हे काढलंय सांगतोय ते कोर्टाने, कोर्टाने. हे सांगितलं की इतक्या डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. सुब्रमण्यम स्वामींना विनंती केली की तुम्ही केस विड्रॉ करा, तर याच्यामध्ये फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. मला हे असं वाटतं की technical आपण matters पुन्हा आहेत. तुम्हाला एकदा आठवण करून देते. भातकर दोन मिनिटं मला खूप पूर्ण- ठिकाणी बोलल्यामुळे विसरलं असाल. सोनिया गांधींबद्दल चर्चा नाही सुरू आहे, स्मृती नाही इराणी नाही, स्मृती इराणीविषयी चर्चा चालू आहे. तुम्ही ज्या पद्धतीने स्मृती इराणींवर आरोप करताय त्याच्या संदर्भात मी हे तुम्हाला सांगतो आहे. 2011चा ॲफिडेव्हिट आणि परवाचा ॲफिडेव्हिट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नाही आहे. म्हणजे आधीच्यात दोन फरक मिनिटं असेल जरा- तर चालेल. नाही, तुम्ही असं आहे ना, हे तुम्ही पूर्वी उपस्थित करायला पाहिजे होतं, पण तुम्हाला अजून पराभवाच्या धक्क्यातून तुम्ही बाहेर आलेले नसल्यामुळे मला वाटतं जे हा समोर पराभव तुम्हाला आल्यावरच सहन होत बोलणार ना. नाहीये. आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनीही चुकीची ॲफिडेव्हिट केली, हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. ती ॲफिडेव्हिट आता वेबसाईटवर उपलब्ध आहेत. हार्वर्ड विद्यापीठाच्या खोट्या डिग्र्या दिल्या, सोनिया गांधींनी कॉलेज शिक्षणाच्या डिग्र्या तुम्ही तेच सांगितल्या. मुद्दे ही म्हणताय. दोन- अरुण खोरे नाही, नाही, तेच तर चर्चेमध्ये मुद्दा आणायचं नाहीये. नाही. भातकर तुम्ही एकच हा मिनिट जो थांबा. तुम्ही- अरुण खोरे, भाजप जो मुद्दा उपस्थित करताय की सोनिया गांधींचं शिक्षण काय झालं होतं, हा प्रश्न आज उपस्थित केला जातोय. पण ज्या पारदर्शकतेच्या नावावर मतं मिळवलेली आहेत, ही सुरुवात आहे मंत्रिमंडळाची आणि नव्या कारभाराची, ही सुरुवात योग्य प्रकारे होती असं वाटतंय का तुम्हाला? मला खरं म्हणजे इथे 2 मुद्दे मांडायचे आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भातखळकर सांगतायत, निलेल एमआय सांगतायत, आता असीमने आपल्याला कायद्याच्या संबंधीच्या काही तरतुदी सांगितल्या.
ही सुरुवात काही खूप चांगली झाली केवळ स्मृती इराणीच्या मुद्द्यावर असं काही आपण एक वेगळा असा घटक काढून बोलू शकत नाही. मला भाग जो दिसतो त्यातला तो हा दिसतोय की सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या डिग्री संबंधी आता भातखळकर जे बोलले किंवा काँग्रेस पक्षातनं जे काही सुरू आहे, उमा भारतीने कॉमेंट्स केल्या, काही ऑब्जेक्शन घेतली. मला असं वाटतं की स्मृती इराणी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून मी असं सांगेन की ते अतिशय चांगल्या सुविद्य अभिनेत्री आहेत. शी इज वन ऑफ द गुड ॲक्ट्रेस ऑन टीव्ही स्क्रीन अँड स्पेशली इन टीव्ही सोप एरिया. हा जो सध्या काळ जो सगळा टीव्ही सोपचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या त्या अभिनेत्री आहेत. त्यांनी खूप चांगल्या भारतीय मूल्यांचा प्रचार आपल्या कामातून केलेला आहे, नंबर 1. नंबर 2, त्यांच्या शिक्षणाबद्दल जो तांत्रिक मुद्दा आहे, हा तांत्रिक मुद्दा कोर्ट करेल किंवा विरोधी पक्ष करतील किंवा कोणी एखादा सामाजिक कार्यकर्ता करेल, ते त्या प्रमाणामध्ये तो विषय पुढे जाईल. पण मुळात भाजप परिवारातनं जो एक मोठा आरोप जो राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावरती होतोय, इंदिरा गांधींच्यावरती होतोय, काही लोक वेगवेगळे ऑब्जेक्शन घेत आहेत. इथे मला मुद्दाम एक सांगायला पाहिजे की आपल्याकडे स्वातंत्र्य चळवळीमधला वारसा असलेली अनेक घराणी आहेत आणि या घराण्यांच्यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग कोणता आहे तर त्यांना घरातच एक शिक्षण वेगळ्या प्रकारचं मिळालं. इंदिरा गांधींना नेहरूंच्या सहवासामध्ये जे शिक्षण मिळालं त्या ग्रॅज्युएट होत्या की नाही हा आणखीन मुद्दा वेगळा आहे. पण त्यांना जे शिक्षण मिळालं ते शिक्षण कुठल्याही विद्यापीठात मिळालं नसतं, कारण नेहरू एका मोठ्या विश्वविद्यापीठासारख्या संस्थेचा एक प्रतिनिधी वाटावा किंवा ती स्वतःच एक संस्था वाटावी इतके मोठे होते. हीच परिस्थिती आपल्याला अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनामध्ये दिसते. वसंतदादा पाटील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांचं शिक्षण किती होतं अशी चर्चा केली तर आपल्याला आणखीन काही गोष्टी समजतील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने खरं म्हणजे हा खुलासा केला पाहिजे की या स्मृती इराणी यांची जी काही कौशल्य आम्ही पडद्यावर बघितलेली आहेत, अमेठीच्या प्रचारामध्ये त्यांची भाषणं आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून बघितलेली आहेत, प्रत्यक्ष सामाजिक जीवनामध्ये त्यांचे वेगळे अभ्यासाचे विषय कोणते आहेत, मनुष्यबळ विकास मंत्री होण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे आणखीन काही विशेष काही गुण आहेत का, याच्या संबंधीची काही माहितीचे तपशील खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजेत. आणि मग गांधी घराण्यांच्यावरती किंवा काँग्रेसच्या नेत्यांच्यावरती आरोप करायचं, त्यांचा जे काही कार्यक्रम चालू असेल तो त्यांनी चालू ठेवला पाहिजे. पण मला स्वतःला असं वाटतं की पंतप्रधान मोदी यांची एक अतिशय कौशल्यपूर्ण भूमिका यात अशी आहे की मेजर महत्वाच्या खात्यांचे ज्या खात्यामधनं त्यांना भारतीय जनता पक्षाचा आणि संघाचा विचार प्रस्तुत करायचा आहे त्याच्यासाठीचा मंत्री हा त्यांच्या ताब्यातला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला स्वतःला असं वाटतं की ही स्मृती इराणी यांची नेमणूक झालेली आहे. मला स्वतःला हा त्यातला एक फार मोठा एक वेगळा हेतू मोदींच्या मनातला दिसतो. तुम्ही एक वेगळा हेतू जो आहे तो सांगताय. भातखळकर साहेब, हा सगळा हेतू आहे म्हणजे मुळात तुम्ही काँग्रेसवर आरोप करताय, पण जो प्रश्न 2004 बद्दल उपस्थित केला जातोय त्याला अत्यंत राजकीय शहाणपणाने बाजूला सारलं जातंय. काही बाजूला सारत नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, पारदर्शकता कशी आली याच्यामध्ये, ज्याच्याबद्दल तुम्ही काँग्रेसवर टीका करत होतात? ऐकून दोन हो ऐकते, बोला. पण मुद्द्याचा बोला, जो प्रश्न विचारतोय त्याबद्दल बोला. मी मुद्द्याचं बोलीन की नाही मी ठरवीन. एक मुद्दा असा आहे, या प्रकरणात 2 मुद्दे आहेत. काँग्रेसने मुळात जे ट्विट केलं अजय माखन यांनी ते 12वी शिक्षण घेतलेल्या भातखळकर, आपण याबद्दल मगाशी बोललो. तुम्ही मला बोलू देणार असाल तर मी बोलतो. तेच बोलू नका, वेगळे मुद्दे मांडा. कसे वेगळे मुद्दे मांडणार? आता तुम्ही हे वाक्य सांगताय की अजय माखन यांनी काय ट्विट, आता अरुण खोरे यांनी काय मुद्दा मांडला? असा आहे मुद्दा काय आहे, पहिला काँग्रेसने हा मुद्दा मांडला, मग ऑब्जेक्शन काय आलंय की 2004च्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी चुकीची माहिती दिली, जी माहिती त्यानंतर 2011चा ॲफिडेव्हिट आणि 2014चा ॲफिडेव्हिट याच्यापेक्षा वेगळी आहे. हा कायदेशीर मुद्दा झाला. अजय माखन यांचं ट्विट हे सुरुवातीला 12वीच्या शिक्षणाच्या संदर्भातलं होतं. अरुण खोरेने आत्ता जे विश्लेषण केलं ते या संदर्भात केलंय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने असं ऑब्जेक्शन कधीच घेतलेलं नव्हतं की सोनिया गांधींचं शिक्षण कमी आहे म्हणून त्या प्रधानमंत्री व्हायला अयोग्य आहेत, राहुल गांधींचं शिक्षण कमी आहे म्हणून ते प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार व्हायला किंवा खासदार व्हायला अयोग्य आहेत, असा आक्षेप भारतीय जनता पार्टीने कधीही घेतले नव्हते. ते अजय माखन यांनी ट्विटच्या माध्यमातून घेतले. याच्यावर आक्षेप आल्यानंतर त्यांनी नंतर भूमिका बदलली. त्या संदर्भात मी हे सांगितलंय की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सुद्धा शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत चुकीची ॲफिडेव्हिट सादर केलेली आहेत. ही वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्यावेळीची. या संदर्भात कोर्टामध्ये लोक गेली, कोर्टाने सांगितलं हे प्रकरण तुम्ही आता हे करा, यात फार लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. सुब्रमण्यम स्वामींनी आपली पिटिशन विथड्रॉ केली. कोर्टाने असा निर्णय दिला नाही की जे झालं ते योग्य झालं का अयोग्य झालं. कोर्टाचा ओव्हरऑल व्ह्यू हा होता की हा इतका टेक्निकलिटीचा मुद्दा, याच्यात फार चर्चेत जायची काही गरज नाहीये. या अर्थाने सुप्रीम कोर्टाने स्वामींना विनंती केली होती, स्वामींनी पिटिशन विथड्रॉ केली. हे सरोजनी जे काही उदाहरणं दिली त्या संदर्भात मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पिटिशन ॲफिडेव्हिटच्या संदर्भातलं मी उदाहरण दिलं. हा त्याचा संदर्भातला मुद्दा आहे. अरुण खोरे जे विश्लेषण करतायत ते
12वी पास असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्याला HRD मिनिस्टर करायला त्यांचा विरोध त्या अँगलमधनं नाहीच आहे. त्यांच्या विषय स्पष्ट होत आहे. आणि दोन मिनिटं आणि स्मृती इराणी यांची राजकीय योग्यता काय आहे तर मला वाटतं की टाइम्स नाऊ पासून CNN IBN पर्यंत सर्वच इंग्लिश चॅनल्सवर, हिंदी चॅनलवर त्या गेल्या 4 वर्ष पक्षाची भूमिका मांडतायत, इंग्लिशमध्ये मांडतायत, हिंदीमध्ये मांडतायत. जो कुठलाही निपक्ष नागरिक असेल ती त्यांची विचारसरणी पटेल नाही पटेल हा वेगळा मुद्दा आहे, पण त्या एक बुद्धिमान नेत्या आहेत हे त्यातून स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक पात्रता आणि एखादं खातं याचा संबंध जोडण्याची आवश्यकता नाही. मग या न्यायाने सिव्हिल एव्हिएशनचा मिनिस्टरला पायलटला करावं लागेल जो पायलटचं शिक्षण घेतलंय. आणि मग अगदी ह्या मुद्द्याशी आम्ही सहमत बस, आहोत. तेवढाच आणि अच्युत मुद्दा आहे. गोडबोले आणि नाही म्हणून तेवढा 2000 मुद्दा नाही. आपण आता एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर जो मूळ मुद्दा आहे ज्याच्यावर भातखळकर अजिबात बोलायला तयार नाहीये त्याबद्दल अच्युत गोडबोले आणि असीम सरोदे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतोय आमच्या आजचा सवालची. शैक्षणिक पात्रतेच्या वादाबद्दल स्मृती इराणींनी खुलासा करावा का हा आपला आजचा सवाल आहे. बघूया नागरिकांचा कौल काय म्हणतोय. 39% लोक म्हणतायत होय, स्मृती इराणी यांनी खुलासा केला पाहिजे. थेट पुण्याला जाऊया. ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत. असीम, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय त्यामुळे मी पुन्हा काही सांगायची गरज नाहीये. भातखळकर जो दावा करतायत 2004चं विसरून जा, स्मृती इराणी सांगतील त्याबद्दल काय बोलायचं ते, किंवा तो तांत्रिक लहान मुद्दा आहे. मुळात हा तांत्रिक मुद्दा असला तरी हा मुद्दा का आणि किती महत्वाचा आहे? कायद्याच्या दृष्टिकोनातून खोटं ॲफिडेव्हिट करणं हा गुन्हा आहे. आणि त्याच्यामुळे आपण असे अनेक गुन्हे आहेत जे विसरून जायचे आणि मग आपण पुढचंच केवळ बघायचं आणि आता आपण किती चांगलं आहे बघायचं, असं मला वाटते चालत नाही. कारण की आपल्याला काही पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही की आपण मागचं सगळं विसरून जायचं आणि फक्त बघायचं. त्याच्यामुळे मला असं वाटते की एका खूप मोठ्या पदावर राजकीय नेतृत्व म्हणून देशाचं जी धुरा सांभाळणार आहेत त्यांनी पारदर्शक असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा मुद्दा बरोबर आहे की शिक्षण काही महत्वाचं नाही. म्हणजे आपल्या इथे संत गाडगे महाराजांनी जगाला सुशिक्षित करणारा एवढा मोठा विचार दिला, ते काही शिकलेले नव्हते. त्याच्यामुळे अनुभव हा खूप महत्वाचा आहेच. पण तो अनुभव त्या क्षेत्रातला आहे का, तो कशा प्रकारचा आहे, तो सार्वत्रिक आहे का, की तो एकांगी आहे आणि मग त्याच्यातून ती शिक्षण पद्धती जाणार आहे का, असे अनेक मुद्दे येतात. आणि त्याच्यामुळे मला वाटते की आपण जेव्हा निवडणुकांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्राची एक अट ठेवलेली आहे आणि म्हणून लॉ कमिशनने जी सूचना दिली ती खूप महत्वाची. कलम 8 मध्ये जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये चुकीचं प्रतिज्ञापत्र करणं, चुकीची माहिती भरणं हा डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा असला पाहिजे असं त्यांनी आता सुचवलेलं आहे. मग आता या विषयावर भाजप किंवा त्यांचं सरकार काम करणार असेल तर ते खूप या भारतातल्या जनतेसाठी महत्त्वाचं ठरेल की आपण ज्या जुनाट इलेक्शनच्या पद्धतीमधून आलेलो आहे, ज्याच्यामध्ये अपारदर्शकता पण आपण जोपासायचा प्रयत्न करतो आहोत, ती पारदर्शकतेकडे नेणारी प्रक्रिया कायद्याच्या मार्गाने सुरू करण्यासाठी जर आपली अपेक्षा असेल एक मतदार आणि नागरिक म्हणून, तर मला असं वाटते की मग त्या एका मिनिस्ट्रीमध्ये पूर्ण अंधार ठेवून किंवा अपारदर्शकता ठेवून आपण ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून कायद्याचं राज्य आणायचं असेल तर पूर्णपणे स्वच्छता, पूर्णपणे शुद्धता, पूर्णपणे प्रकाश आणि त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करणारी एक वाट असली पाहिजे असं मला वाटतं. आपण अच्युत गोडबोलेंचं देखील म्हणणं जाणून घेऊया. गोडबोले, मला असं विचारायचं आहे की भाजप ज्या पद्धतीने म्हणताय 2004चा विसर पडू दे किंवा काँग्रेसचे मुद्दे काढतायत, दुसऱ्या कोणीही, काँग्रेसच का कुठल्याही पक्षातल्या कोणत्याही उमेदवाराने चुकीचं ॲफिडेव्हिट दिलं असेल हे कारण सांगून स्मृती इराणींबद्दल जो वाद उपस्थित केला जातोय त्यावर अशा प्रकारे भाजपला पांघरुण घालता येईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, पांघरुण घालता येईल की नाही ते आता कायदाच ठरवेल. पण किंवा उद्या काय नंतर निकाल लागेल वगैरे, पण मला स्वतःला माहिती नाही नैतिक दृष्ट्या सुद्धा हे असं करू नये असं मला वाटतं. कारण काय आहे की कारभार चालू केल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्ही एक महत्वाचा मंत्री अशा तऱ्हेचा वाद त्याच्याविषयी निर्माण होतो. यामुळे अनेक तरुणांना आणि अनेक लोकांना मनात संभ्रम निर्माण होणार आहे, शंकाच नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट नक्कीच वाईट. मी फक्त जे सांगत होतो त्या दुसऱ्या मुद्द्याच्या विषयी सांगत होतो आणि तो माकन यांनी जो पहिला जो आरोप केलेला होता 12वी पास त्याच्याविषयी मी तो म्हणत होतो. आणि हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत माझ्या मते. हे काँग्रेस किंवा विशेषतः माकन यांनी जो आरोप केलाय तोही मला मान्य नाही आणि बीजेपीनी पांघरुण घालणं हेही मला मान्य नाही. मला असं वाटतं नक्कीच त्याच्यामध्ये पारदर्शकता असायला हवी. पण त्याचबरोबर शिक्षणाचा आवाका लक्षात पाहिजे. दोन गोष्टींची गरज आहे पहा. एक म्हणजे त्याची कळकळ पाहिजे, जी अनेक आतापर्यंत इतिहासात अनेक मंत्र्यांना असतेच असं नाही आणि स्मृतीकडे असेल अशी आपण आशा करूया. एक कळकळ पाहिजे की आपल्याला ते सगळ्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं आहे.
नुसतं प्रायव्हेट एज्युकेशन करून शिक्षण नुसतं सम्राट निर्माण करून आणि भयंकर तुम्हाला कल्पना असेल शिक्षण आणि आरोग्य सगळ्यात जास्त महाग झालं या देशामध्ये. टीव्ही आणि एसी आणि फ्रीज स्वस्त झालेले आहेत. या शिक्षणाचं ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने वाटोळ झालेलं आहे. आपण जे म्हणतो की 67% सुशिक्षित आहेत, म्हणजे लिहिता वाचता येऊ शकतात वगैरे, प्रत्यक्ष स्टडीज केलेले आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट पण केलेले. ते ऍक्च्युअली सुशिक्षितांचं प्रमाण खूप कमी आहे. 8वीतल्या मुलांना 3रीतलं येत नाही, 5वीतल्या मुलांना 2रीतलं येत नाही. आपले रिसर्च पेपर जर का तुम्ही बघाल, म्हणजे तुम्हाला ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स सांगतो, 10 लाख लोकांमधलं अमेरिकेमध्ये 4553 का काहीतरी रिसर्च पेपर्स आहेत किंवा रिसर्चर्स आहेत रादर. चीनमध्ये काहीतरी 462 का काहीतरी आहेत आणि भारतामध्ये 150. हे साधारण आकडे मला नक्की लक्षात नाही, पण इतकं भयंकर आपल्याकडे रिसर्च सगळं कॉपी कॅट. आपल्याकडे एक वस्तू दाखवा, आपल्याकडे इनोव्हेशन आहे का? आपल्याकडे 80-90 वर्षात नोबेल लॉरेट नाही, मोठे संशोधक नाही, मोठे तर मला असं वाटतं की हे सगळं करण्याकरता शिक्षण सगळ्यांपर्यंत जोपर्यंत पोहोचेल, सगळ्या निदान खायला प्यायला मिळेल, सगळे सुशिक्षित सुदृढ जेव्हा होतील, म्हणजे शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, हे याच्यावर भरमसाठ पुढची 20 वर्ष आपण जेव्हा खर्च करू, समान संधी तरी लोकांना देऊ, तेव्हा खरे उद्योजक निर्माण होतील, तेव्हा खरे आपल्यामध्ये संशोधक निर्माण होतील. ही दृष्टिकोन ज्याला आहे ना, ही कळकळ ज्याला आहे, कारण शेवटी एक लक्षात ठेवा, ते स्मृती इराणी सगळं त्याला ज्ञान नसतं. हे सगळे अनेक त्याच्या हाताखाली तज्ज्ञ असतात, तर त्याच्या हाताखाली सिव्हिल सर्वंट्स असतात, ते तक्ते तयार करतात, ते त्यांना सांगतात. गोडबोले सर, हाच तर मुद्दा आहे. इतकं मोठं नेतृत्व करणाऱ्या स्मृती इराणी यांनी स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल इतकी गुप्तता, इतका संभ्रम आणि इतका बुद्धिभेद का निर्माण करावा? अतुल भतकळकर काँग्रेसकडे येतो, पण त्याआधी अतुल भतकळकर, जो प्रश्न मी गोडबोले यांना विचारला तोच तुम्हाला विचारते. तुम्ही ज्यावेळी काँग्रेसवर आरोप करत होतात, तीच भूमिका सत्तेत आल्यानंतर आज भाजप घेत आहे. मग फरक काय राहिला? सत्ताधारी बांधल्यानंतर जर अशाच पद्धतीची अपारदर्शकता येणार असेल तर फरक काय आहे? अपारदर्शकता काही मुद्दाच नाहीये. पहिला मुद्दा, उगीच पराचा कावळा करण्याचा प्रयत्न कोणीही करण्यात काही अर्थ नाहीये. जर का स्मृती इराणींचं इंटेन्शन काही चुकीचं असतं तर 2011च्या राज्यसभेच्या वेळेला आणि परवाच्या लोकसभेच्याच वेळेला त्यांनी चुकीच्या पद्धतीने ॲफिडेव्हिट फाईल केली असती. मी मुला एकदा सांगतो की 2004ला ती त्यांची पहिली निवडणूक लढली, त्याचा खुलासा त्या करतील. याची काही समजा कायदेशीर बाबी असतील म्हणून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या ॲफिडेव्हिटच्या केसच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिली. जर का कोणी उद्या कोर्टात गेलं तर कोर्ट त्याचा निर्णय देईल. त्यामुळे आम्ही कोणी पांघरून घालण्याचा मुद्दा नाहीये. त्याचा खुलासा जो काही असेल तो त्या खुलासा स्मृती इराणी 100% एक छोटा प्रश्न विचारते. प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडिया, लोकांपर्यंत पोहोचणं, अधिकाधिक पारदर्शकपणे पोहोचणं, या सगळ्यावर नरेंद्र मोदी आणि भाजप खूप विश्वास ठेवतं, या प्रचार तंत्रावर विश्वास ठेवतं. मग इतके आरोप होत आहेत, संभ्रम निर्माण होतोय, बुद्धिभेद केला जातोय, या सगळ्या मुद्द्याबद्दल म्हणजे शैक्षणिक पात्रतेबद्दल इतका खुलासा भाजपने एक पत्रकार परिषद घेऊन करावा असं वाटत नाही? पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला की 2004च्या ॲफिडेव्हिटचा मुद्दा हा काल परवा उपस्थित झाला आहे. लेटेस्ट ॲफिडेव्हिट जे आहे आणि त्याच्या आधीचं ॲफिडेव्हिट जे आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केलेला आहे. 2004 आणि 2014 याच्या 10 वर्षाचा अंतर आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित, पण त्यांची शैक्षणिक पात्रता वाढली नाही, कमी झालेली दिसतीये. मला मान्य आहे ना, म्हणून तुम्हाला मी म्हटलं की त्याचा खुलासा त्या करतील, त्यावेळी त्याच्यावर पांघरून घालण्याचा काही मुद्दा नाहीये. हा प्रश्न गंभीर माझ्या दृष्टीने किंवा पक्षाच्या दृष्टीने कधी असता की कालच्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी जर का चुकीची माहिती भरली असं सिद्ध झालं असतं तर तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा मुद्दा उपस्थित झाला असता. आणि म्हणून मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलेल्या चुकीच्या ॲफिडेव्हिटच्या केसच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचा निर्णय सांगितला. प्रियांका गांधींनी आता अनेक डायरेक्टर्स, जो आपण एखाद्या कंपनीचा डायरेक्टर बनतो त्याचा एक नंबर असतो. हा नियम आहे कॉर्पोरेट मिनिस्ट्रीमध्ये की तुम्ही किती कंपन्यांचे डायरेक्टर असलात तरी तुमचा नंबर हा कायम असतो. प्रियांका गांधींची परवा पेपरला बातमी आली, त्या अनेक कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत आणि त्यांनी त्यांचे नंबर मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दाखवले. कॉर्पोरेट मिनिस्ट्रीने एक तक्रार आल्यानंतर त्यांच्याकडे खुलासा मागितला. त्यांनी सांगितलं की ही चूक झालेली आहे, मी एकच नंबर घ्यायला तयार आहे. आणि मग कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीने त्याचा निर्णय ते आता दिला असेल किंवा देतील. त्यामुळे अशा टेक्निकल, मग तसं स्मृती इराणी काय येऊन पुढे येऊन सांगत नाहीये? स्मृती इराणींनी आज हे सांगितलेलं आहे की माझं जे मूल्यमापन आहे ते माझ्या कामावरून करा. पण 2004 बद्दल ते काही बोलत नाहीये. ते बोलतील ना, 16 तास मी काम करते, बोलतील असं त्यामुळे तुम्ही मला म्हणता, आम्ही वाट बघतो. वाटतं जे गोडबोले यांनी व्यापक काय प्रश्न म्हणतायत उपस्थित केले त्याच्याकडे लक्षाची गरज आहे.
मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत. एक तर अच्युत गोडबोले जे बोलले ते अत्यंत खरं आहे की हे बजेट सगळं शिक्षणावरचं, आरोग्यावरचं हे खरोखरच पुढच्या काळात हे वाढवावं लागणारच आहे. आणि काँग्रेस पक्षाने हा प्रयत्न म्हणजे आम आदमी बरोबर जायचं हे जेव्हा जेव्हा केलं तेव्हा हे प्रयत्न झालेले आहेत. मला पुढे असं म्हणायचं आहे की त्यांनी जे म्हटलं की शिक्षण आणि तंत्र हे वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्यबळ विकास खातं आहे ते. त्याच्यामध्ये 1985 साली राजीवजींनी त्याचं नाव हे ठेवलं. आधी ते मला वाटतं शिक्षण मंत्रालय या रीतीने बघितलं जायचं, आता ते मनुष्यबळ विकास मंत्रालय असं झालं. आणि त्याच्यामध्ये अपेक्षा हीच आहे की हे जे बळ मनुष्यबळ लागतं ते वेगवेगळ्या कारणासाठी लागतं. मग ते तांत्रिक कारणासाठी लागतं, औद्योगिक कारणासाठी लागतं आणि अशा विविध. आणि त्याच्याकरता ते उपलब्ध करून देणं हे त्या मंत्रालयाचं काम आहे. मग ते म्हणाले, भातखळकर जे म्हणाले ते खरं आहे की आता ते पुढे ठरेल की ते बळ त्या रीतीने कसं तयार करतात. पण मला असं वाटतं की नवीन काळामध्ये जेव्हा UGC अशासारखे किंवा अगदी पहिलीपासून ते वरचे अभ्यासक्रम तयार करण्यापर्यंतची जबाबदारी या खात्यावर आहे. आणि म्हणून मग शिक्षणाचा प्रश्न हा साहजिकपणे हा जास्त पुढे येतो हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं मला त्यांना असं विचारायचं आहे, ते वारंवार सोनियाजींनी ॲफिडेव्हिट केलं ते पण म्हणजे आपण असं धरूया एका क्षणासाठी समजा ते खोटं होतं, मग म्हणून ह्यांनी खोटं करावं का? एक पण साधा विषय आहे. सोनिया गांधींकडे HRD मिनिस्ट्री नव्हती. हे सरकारच्या प्रमुख होत्या त्या. अहो, पण साधा संजय विषय बारूंनी आहे. पुस्तकात लिहिलंय त्या सरकार चालवायच्या. तुम्ही सोनिया गांधींबद्दल काय इतका विचार तुम्ही करता? गांधींनी- तुमच्या खात्याच्या एका कॅबिनेट असं मंत्र्यांबद्दल आहे, आपण हे बोलतोय. बघा तुम्ही कायदेशीर बाजूंचा नाही, उल्लेख एकच- करताय. नाही, म्हणून मी निघाली त्या नाही, पूर्ण पूर्ण करते. त्याची माहिती दिली, एवढंच केलेलं आहे. मी फक्त पूर्ण करते करा, आणि करा. त्यांनी बोलावं एवढंच मला म्हणायचंय की सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दलचा निवाडा दिलेला आहे तरी सुद्धा ते अजून उपस्थित करतायत. पण मग म्हणून मी म्हटलं एका क्षणासाठी धरूया की त्यांची चूक झाली म्हणून तुम्ही करावी का, असा पुढचा त्यांच्याच पक्षाने हा विचार केला पाहिजे. बघूया आपण आणि ते ते विचार सुद्धा- करतायत का वाट बघूया आपण. आपण आता बघूया. आजचा सवाल मध्ये एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर शेवटच्या भागात असीम सरोदे आणि अरुण खोरे यांच्याकडे जाणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्न असले तरी ते महत्त्वाचे आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आजचा सवाल मध्ये आता ब्रेक घेताना बघूया जनतेचा कौल काय आलेला आहे. शैक्षणिक पात्रतेच्या वादाबद्दल स्मृती इराणींनी खुलासा करावा का, हाचा आपला सवाल आहे. बघूया नागरिक काय म्हणतायत. अजूनही 39% लोक हो म्हणतायत, 61% लोक नाही म्हणतायत. स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल किंवा त्यांच्या भविष्यातल्या राजकीय कर्तृत्वाबद्दल कोणीही शंका घेत नाहीये आणि इथे केवळ तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करतोय. अर्थात भाजप ही चर्चा वेगळ्या दिशेला वळवायचा प्रयत्न करत आहे. अरुण खोरे सर, तुम्ही जे मुद्दे मांडलात या मुद्द्याला भातखळकर यांनी उत्तरं दिली, पण मूळ प्रश्न जो तांत्रिक प्रश्न उपस्थित आहे, तुम्ही असं म्हणताय हा छोटा मुद्दा आहे, तरी देखील जर 2004, 2011 आणि 2014 इथे वेगवेगळी सर्टिफिकेट्स दिली जात असतील तर त्याला काय म्हणायचं. आणि ब्रेकमध्ये अशी देखील माहिती आलेली आहे की ॲफिडेव्हिटमध्ये हायेस्ट डिग्री किंवा डिप्लोमाचं क्वालिफिकेशन द्यायचं असतं. BA किंवा BCom पार्ट 1 अशी कुठलीही डिग्री आता शैक्षणिक क्षेत्रात उपस्थित नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा बुद्धिभेद केला जातोय का? मला स्वतःला अलका असं वाटतं की तू आता जे मुद्दे सांगितलेस त्याच्याशी कोणी शेअर करेल आणि शेअर होईल, नो प्रॉब्लेम. हा तू असं म्हणतेस की हायेस्ट डिग्री किंवा आपण जी मिळवलेली सर्वात मोठी डिग्री ती डिग्री आपण आपल्या अर्जामध्ये किंवा माहितीमध्ये नमूद करणं आवश्यक असतं. आपल्या देशामध्ये एक गमतीदार पद्धत अशी आहे की आपल्याकडे लग्न संस्था आहे. या लग्न संस्थेमध्ये एखादा मुलगा जर FY BCom असेल किंवा SY BCom असेल तर तो लग्नामध्ये ती तशी पदवी देतो. याचं कारण असं आहे की तो ज्या बॅकग्राऊंडवरून आलेला असतो त्या बॅकग्राऊंडमध्ये अनेक वेळा त्याच्या घरामध्ये शिक्षणाची संधी मिळालेली नसते आणि त्यामुळे कॉलेजचं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष हे देखील त्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून कदाचित असेल की या स्मृती इराणींचं शिक्षण कमी झालं असेल. मला स्वतःला असं वाटतं की त्यांचा सुरुवातीचा काळ सगळा संघर्षाचा असेल, खूप असाइनमेंट त्यांच्या वाढल्या असतील आणि त्या असाइनमेंटच्या काळामध्ये हे शिक्षण कमी होणं आपण समजू शकतो. ही चूक मोठी कला हे मी म्हणणार नाही, ही तांत्रिक चूक आहे. पण या चुकीचा प्रतिवाद करताना भाजपने अधिक मोकळेपणाने, पारदर्शीपणाने पुढे यायला पाहिजे. ही गोष्ट आपण निश्चितपणे समजून घेतली पाहिजे. याला जोडीला एक मी मोठा मुद्दा मानतो की आपल्याकडे आज देशातले सगळे चीफ सेक्रेटरी असतील किंवा वेगवेगळ्या खात्यांचे सचिव असतील, हे किती IAS झालेले, IPS झालेले, सगळे मोठमोठे सगळे महान मंडळी आहेत. IAS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या उत्तम परीक्षा पास केलेल्या असे सगळे लोक आहेत. तुम्ही सांगा मला, आज
या राज्यामधला गाजलेला जो आदर्श घोटाळा आहे, या आदर्श घोटाळ्यामध्ये जे IAS झालेले महाबुद्धिमान लोक होते, त्या प्रत्येकाने त्या प्रत्येक फाईलवरती सही केली आणि फ्लॅट घेतला, सही केली आणि फ्लॅट घेतला. आज हे सगळे महान लोक या देशामधले महान चोर ठरलेत का हो? त्यांना राज्य सरकार वाचवतंय, केंद्र सरकार वाचवतंय, अनेक लोक त्यांना वाचवायचा प्रयत्न करतायत. मला स्वतःला असं वाटतं की स्मृती इराणी यांची डिग्री जी काही FY असेल, SY असेल, ही डिग्री हा केवळ एक टेकेचा किंवा काहीतरी फार मोठ्या चिंतेचा विषय असू नये. त्या जे काम करतील त्या कामावरती आपण अवलंबून राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना ते जे क्षेत्र आहे मनुष्यबळ विकास, त्यांचं खातंच आहे, या खात्यामध्ये काम करण्याच्या खूप चांगल्या संधी आहेत. अच्युत गोडबोले यांनी त्याचा फार मोठा उल्लेख त्यांनी मगाशी केला. मला स्वतःला असं वाटतं की या शिक्षण क्षेत्रामध्ये, या मनुष्यबळ विकास खात्यामध्ये उच्चतम शिक्षणापेक्षा आज देखील आपल्याकडे अंगणवाडी स्तरावरचे मुलांचं शिक्षण असेल, प्राथमिक स्तरावरचं मुलांचं शिक्षण असेल, याच्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण येत्या काही काळामध्ये स्मृती इराणी काय काम करतील हे बघितलं पाहिजे, तपासलं पाहिजे. याचं कारण या देशामधला जेवढा बुद्धिवंत आहे, जो उच्चस्थानी बसलेला आहे, त्यांनी या देशाला लुटण्याचं काम गेली अनेक वर्ष केलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती आपण स्मृती इराणीची चूक किती गंभीर याचा विचार केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. हा विचार करूया. तुम्ही जे मुद्दे सांगितलात या सगळ्या मुद्द्यांमध्ये अगदी फॉरेन युनिव्हर्सिटी बिल देखील येऊ घातलेलं आहे, त्याच्याकडे देखील आकांक्षेने लोक बघतायत. पण मूळ मुद्दा हा आहे की असं सगळं पुढे नेणारा जो नेता आहे, हा नेता किती प्रामाणिक आहे, असा विचार जर मतदाराच्या मनात आला तर तो चुकीचा ठरतो का? असीम, हे सगळे मुद्द्यांवरची चर्चा करूया. पण एक मूळ जो तांत्रिक प्रश्न आहे, 2004चं जे ॲफिडेव्हिट होतं जे वादग्रस्त ठरलेलं आहे, आणि 2011ला राज्यसभेत गेलेल्या स्मृती इराणी पुढचं 5 वर्ष जर मंत्री म्हणून टिकणार असतील तर येणाऱ्या काळात देखील पुन्हा एकदा उमेदवारी त्यांना मिळेल हे निश्चित आहे. अशा वेळी रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे आधीचा पूर्वलक्षी दराने जी चूक आहे ती त्यांना महागात ठरू शकते का, आणि भविष्यातल्या उमेदवारीवर याचा काय परिणाम होऊ शकतो? लोकांच्या मनामध्ये एक त्यांच्याबद्दलचं रिजेक्शन तयार होण्यामध्ये अशा काही चुका कारणीभूत ठरल्या पाहिजे असं आपल्याला नेहमी वाटत असते. पण भारतीय राजकारणात आपण बघतो की प्रचंड मोठ्या मोठ्या घोडचुका केलेले लोक पण परत परत निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे एक मला वाटते की कदाचित त्यांनी आपलं, स्मृती इराणींनी कदाचित आपलं कामच एक सुरू केलेलं आहे असं आपण बघायला पाहिजे याच्याकडे, की झालेल्या चुकांमधून आपण कसं शिकायचं. म्हणजे आपण सगळ्या भारतीय नागरिकांनी मतदार म्हणून शिकण्यासाठी कदाचित त्यांनी हा एक ॲफिडेव्हिटचा जो मुद्दा आहे तो उपलब्ध करून दिला आपल्या सगळ्यांना, की आपण सगळेजण एक शैक्षणिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे, कारण आपण चुका झाल्याशिवाय काही शिकत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कदाचित एक शिक्षणाची, मतदारांच्या शिक्षणाची जणू काही सुरुवात करून दिलेली आहे याच्यातून. अशा दृष्टीने आपण त्यांचं हे कार्य घ्यायला पाहिजे आणि पुढच्या त्यांच्या कार्याला त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. पण मला असं वाटतं की कायदेशीररित्या ही अत्यंत गंभीर चूक आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि अशा चुका करणाऱ्या कोणत्याही पक्षाचे राजकीय लोक असो, त्यांना भारतीय जनता मतदारांनी माफ करायला नको आणि त्यांच्याकडे अत्यंत गंभीरतेने पाहून आपण आपल्याला पारदर्शक, जबाबदार शासन यंत्रणा पाहिजे. गव्हर्नन्स पाहिजे म्हणजे काय, मोर ऑफ गव्हर्नन्स पाहिजे म्हणजे काय, आपल्याला पारदर्शकता पाहिजे, आपल्याला साधेपणा पाहिजे, आपल्याला जे सामान्य लोक वागतात तशाप्रमाणे खरं बोलणारे लोक पाहिजे, खोटं बोलण्याची घृणा करणारे लोक पाहिजे. मग प्रतिज्ञा पत्रावर असं खोटं बोलत असतील, जसं आम्ही न्यायालयामध्ये पाहतो की न्यायालयात येऊन लोक बिंदास खोटं बोलतात न्यायाधीशांसमोर, म्हणजे न्यायालय ही खोटं बोलण्याची जागा आहे का, प्रतिज्ञापत्र ही खोटंच नमूद करण्याची एक जागा आहे का? या सगळ्याबद्दलचं आपलं प्रशिक्षण होण्याची गरज आहे. याची गंभीरतेने दखल आपण अशा प्रकरणांच्या निमित्ताने घेतली पाहिजे असं मला वाटतं. भातखळकरजी, इतका मोठेपणा दाखवून पुढे शुभेच्छा आहेतच स्मृती इराणींना सगळं, पण पक्षाकडे या सगळ्याबद्दल 2 दिवसाच्या या सगळ्या वादानंतर किंवा जे सगळं वादाचं मोहोळ उठलंय त्यानंतर पक्षाला या सगळ्याबद्दल भूमिका मांडावी असं वाटत नाहीये अजूनही? मुळात इतके वादाचं मोहोळ वगैरे काही उठलेलं नाहीये. आपल्या सुद्धा सर्वेत 61% लोक असं म्हणतायत की खुलासा करण्याच्या योग्यतेचं प्रकरण नाही, हे 61% लोक म्हणतायत. हो, पण सायझेबल. बरोबर. त्यामुळे मुळात आम्ही त्यांचा आदर करतो, पण नाही, हे सगळे लोक कोण असं आहेत याची आपल्याला माहिती नाहीये, हे तुम्हाला देखील माहिती असं आहे, आहे. मी हे पुन्हा कदाचित भाजपचे, मोदींचे, तुमचे समर्थकही असू शकतात. नाही, असं आहे ना, तर जे जर का आमच्या फेवर मध्ये आलं तर ते समर्थक आहेत. नाही, असू असं कसं शकतात म्हणू शकता असं मी तुम्ही? म्हटलं, हा, तुमच्याच त्यामुळे पद्धतीने सांगते. त्यामुळे तुमचाच पोल घ्यायचं तर 61% लोकांच्या दृष्टीने प्रकरण महत्वाचं नाही. एक दुसरा मुद्दा, त्यांचं जर का इंटेन्शन काही क्रिमिनल टाईपचं असतं मग त्यांनी 2011च्या आणि 2014च्या ॲफिडेव्हिटमध्ये वेगळी माहिती भरलीच नसती ना. पण मग त्यामुळे असं मी म्हणून म्हटलं की त्याचा खुलासा म्हणजे मुळात आपण 2004ला त्यांनी का भरलं आणि अशा पद्धतीने का भरलं याचा खुलासा त्या करतील. हा त्यातला, आणि मुळात काँग्रेसने जो मूळचा मुद्दा होता तो हा मुद्दा नव्हताच. काँग्रेसच्यावर हे बुमरँग झालं, सेल्फ गोल झाला
की 12वीची पात्रता असलेल्या बाईला HRD मिनिस्टर करणं चूक आहे आणि मग काँग्रेसने हे शोधून काढलेलं आहे, त्यांना कुठे दिलं असेल, त्याचा खुलासा त्या यथायोग्य वेळेत करतील. पण असं जे काही चित्र रंगवलं जातं की त्या क्रिमिनल इंटेन्शनने केलं आहे, ते अत्यंत काहीतरी त्यात फसवाफसवी होती, असा काहीच मुद्दा नव्हता. तसं असतं तर 2013 2011 आणि 2014ला त्यांनी वेगळं ॲफिडेव्हिट करायचं काही कारण नव्हतं. त्यामुळे त्यांचा हेतू हा एक कदाचित जर का 2004च्या ॲफिडेव्हिट असं म्हटलं असेल तर ती एक प्लेन चूक असेल आणि तेवढ्यापुरताच मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वामींच्या केसमधला दिला. सुप्रीम कोर्टाने हेच ठीक आहे, निदान म्हटलं की चर्चेच्या इतक्या शेवटी टेक्निकल चूक गोष्टी असेल तुम्ही एवढं जाऊ तरी तुम्ही नका, म्हटलेलं आहे, एवढंच भास्कर त्यांनी भाऊ. म्हटलेलं आहे, चर्चेच्या एवढंच त्यातला शेवटी निदान तुम्ही एवढं तरी मला असं म्हणताय की वाटतं चूक असेल असं. त्या बरोबर आहे. स्वतःच काम करतायत आणि त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की GDPच्या 6% हा एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मी घेतली आणि तसा आग्रह मी धरणार आहे. मला वाटतं त्यांच्या कामावर त्यांचं मूल्यमापन करावं, शैक्षणिक पात्रतेवरनं आणि एखाद्या सो कॉल तांत्रिक चुकीवरनं कुठल्याही महिलेचं किंवा कुठल्याही पुरुषाची मूल्यमापन कृपया करू नका. शी इज अ व्हेरी कॉम्पिटंट आणि शी विल प्रूव्ह अगदी सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि शुभेच्छा देत असताना प्रामाणिकपणाची अपेक्षा करणं चुकीचं निश्चित नाहीये. शेवटचा मुद्दा विचारते, काँग्रेस हे सगळं प्रकरण जे आहे ते निवडणूक आयोगापर्यंत लावून धरणार आहे का? मला वाटतं न्यायालयीन त्याच्यात काही चौकशी होणं निवडणूक आयोगाकडे जाऊन पुढे हे मला वाटतं ठरवलं जाईल अखिल भारतीय कमिटीमध्ये आणि कदाचित नेलं सुद्धा जाईल. पण मला परत हे सांगावं वाटतं की 12वी शिकलेली व्यक्ती हे करू शकेल का हा मुद्दा नाही. हा तांत्रिक तसाच मुद्दा मांडलाय. मला असं वाटतं की अनेक प्रवक्ते बोलले आहेत, मनीष तिवारी सुद्धा बोललेले आहेत, अजय माकन नंतर येऊन बोललेले आहेत, ट्विटरवरचा त्यांनी खुलासाही दिलेला आहे आणि त्याच्यावरनं हे स्पष्ट होतं की हा तांत्रिक मुद्दा आहे, पण तो एका प्रमुख व्यक्तीने मांडलेला आहे आणि तो जेव्हा जिथे शिक्षणाशी संबंधित, मनुष्यबळ विकासाशी संबंधित असे महत्त्वाचे अभ्यासक्रम सुद्धा ठरवले जाणार आहेत, अशा वेळी तो अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि त्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे. पुढे त्यांच्यासमोर जी आव्हानं आहेत त्याच्याकडे ते कशा जातात हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षाही असे वादग्रस्त अनेक गेल्या 3 दिवसात 3-4 गोष्टी अशा घडलेल्या आहेत. मग ती अटॉर्नी जनरलची नेमणूक असू दे किंवा तो हा त्यांच्या स्वतःच्या मागचे जे त्यांची जी वकीलपत्र त्यांनी ज्यांची घेतलेली आहेत तो वादग्रस्तच विषय आहे. आता तो विषय नाही म्हणून मी वाढवत नाही, फक्त या रीतीचे मुद्दे गेल्या 2 दिवसात घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यात हा स्मृती इराणींचा मुद्दा आणखीन पुढे आलेला आहे. मला वाटतं तो आम्ही पहिल्या दिवसापासून आणि ते आम्ही आहोत ना विरोधी पक्ष आता, म्हणून आम्ही इतक्या शांतपणे घेतोय. त्यांना शुभेच्छा द्यायला तयार नाही. काय माहितीये का, आम्ही विरोधी जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे, आम्ही ते पहिल्या दिवशी स्वीकारलेलं आहे आणि विनम्रपणे स्वीकारलंय. विरोधी पक्ष आम्ही आहोत ना म्हणून इतक्या शांतपणे स्वीकारतोय. आमच्या जागी मला वाटतं जर भाजप हा पक्ष हो तुम्ही तर मुंडन करायला आम्ही सोनिया गांधींचं मला असं वाटतंय की आपण हा जो मूळ वाद सुरू झालेला आहे ते जो मुद्दा म्हणतात मुंडन करायला रस्त्यावर उतरलेला होता, अशा रीतीने आम्ही विरोध करत नाही हे लक्षात घ्या. ज्यावेळी विरोधी पक्षात भाजप असतं आणि सत्तेत असलेला भाजप यातला फरक जो आहे तो मतदार राजा बघतोय, ऐकतोय. मतदार राजाचे कान डोळे उघडे असतात. मला वाटतं आजचा सवालमध्ये सगळ्या पाहुण्यांनी आपापली जी मतं आहेत ती समोर ठेवलेली आहेत. येणारा काळ जो आहे तो कर्तृत्व सिद्ध करण्याचा आहे, पण प्रामाणिकपणाच्या आणि सचोटीच्या परीक्षेचा देखील आहे. आजचा सवालमध्ये इथेच थांबूया. पुन्हा एकदा जनतेचा कौल बघूया. शैक्षणिक पात्रतेच्या वादाबद्दल स्मृती इराणींनी खुलासा करावा का, हा आपला आजचा सवाल होता. बघूया नागरिक काय सांगतायत. अजूनही 39% लोक म्हणतायत होय खुलासा करावा, 61% लोक म्हणतायत खुलासा करू नये.